everyone. Welcome back to the Skin and Hair Care series by आधार आयुर्वेद. आज आपण जाणून घेणार आहोत फेसवॉश विषयी. आपल्या सर्वांचा आवडता विषय आणि सर्वांचे अट्रॅक्शन आहे फेसवॉश. फेसवॉशला आपण खूप जास्त महत्त्व देतो आणि आपल्याला माहीत असायला हवं की कोणत्या टाईपचा फेसवॉश आपल्या स्किनला सूट होतो आणि आपल्याला हेही माहीत असायला पाहिजे की फेसवॉशमुळे काय होऊ शकते आणि काय नाही. जर तुमची स्किन ऑइली, ॲक्ने प्रोन असेल तरच एक चांगला फेसवॉश वापरल्यामुळे स्किनमधील ऑइल बॅलन्स होते आणि आपण ॲक्ने कंट्रोल करू शकतो. पण जर तुमचा अनइवन स्किन टोन असेल, ड्राय स्किन असेल, डार्क स्पॉट्स असतील, रिंकल्स असतील तर फेसवॉश यूज केला तर या साऱ्या क्वेरीज आहेत त्या कधीही ठीक होणार नाहीत. डॉक्टरने सर्व प्रॉडक्ट प्रिस्क्राईब केल्यानंतरही बऱ्याच जणांना फेसवॉशची गरज भासते. त्यांना असं वाटतं की फक्त एकटा फेसवॉशच चांगल्या स्किनची कंडिशन इश्यूज ठीक करू शकतो, पण असे नसते. फेसवॉश फक्त एक ॲडिशन आहे तुमच्या स्किन केअर रुटीनचे, बस इतकंच. फक्त फेसवॉशमुळे कोणतीही स्किन कंडिशन, इश्यूज, स्किन प्रॉब्लेम कधी करेक्ट होऊ शकत नाही. फेसवॉशचे काम आहे फक्त तुमच्या स्किनला क्लीन करणं, तुमच्या स्किनला प्रिपेअर करणं इतर प्रॉडक्ट्स वापरण्यासाठी. फेसवॉश वापरण्याचे काही नियम आहेत. नियम 1, फेसवॉश वापरायच्या आधी तुमचा फेस हा ओला असावा, ड्राय नसावा. कारण का, जर ड्राय स्किनवर म्हणजे आहे त्या स्किनवरच जर आपण फेसवॉश वापरला तर फेस अजून ड्राय होतो. सो फेसवर पहिल्यांदा पाणी म्हणजे पाण्याने फेसवॉश करून आणि नंतरच आपल्याला योग्य तो फेसवॉश वापरायचा असतो. नियम 2, फेसवॉश नेहमी कमी मात्रेतच वापरावा. वापरल्यावर म्हणजे लावल्यावर थोडा मसाज करावा आणि 30 ते 40 सेकंद ठेवावा. म्हणजे त्यामध्ये जे ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात ते स्किनवर ॲब्सॉर्ब व्हायला मदत होतात आणि मग 30 ते 40 सेकंदांनी आपला चेहरा पाण्याने धुवावा. नियम 3, चेहरा धुतल्यानंतर खूप जेंटली टॉवेलने हलक्या हाताने पुसून घ्यावा आणि लगेच मॉइश्चरायझर वापरावे. नियम 4, दिवसातून फक्त 2च वेळा फेसवॉश वापरावा. 2 पेक्षा जास्त नको, कारण त्यामुळे फेस ड्राय होतो. तसेच सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना या 2च वेळी फेसवॉश वापरण्याची गरज असते. यामुळे तुमची स्किन स्वच्छ होते. जर तुमची स्किन जास्त ऑइली असेल तरी सुद्धा तुम्हाला फक्त 2च वेळा फेसवॉशचा वापर करायचा आहे. नियम 5, आपला चेहरा सतत पाण्याने धुवू नये, कारण सतत पाणी वापरल्याने सुद्धा आपला चेहरा ड्राय होतो. आता आपण पाहणार आहोत स्किन टाईपनुसार फेसवॉश कोणते यूज करायचे. तर फर्स्ट, ड्राय स्किनसाठी. ड्राय स्किनसाठी क्लिन्झर बेस्ट असतात. नॉन फोमिंग फेसवॉश, जेंटल फोमिंग फेसवॉश सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ड्राय स्किनमध्ये फेसवॉशचा वापर अगदी जपूनच करावा आणि फक्त रात्रीच करावा, पण त्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नये. 2, ऑइली स्किनसाठी. ऑइली स्किन टाईपसाठी फेसवॉश हे जास्त बेनिफिशियल असतात. ऑइली स्किन टाईपसाठी आणि ॲक्ने प्रोन स्किन टाईपसाठी असणारे फेसवॉश हे फोमिंग बेस असावे. त्याच पद्धतीने जेल बेस वापरले तरीही चालेल आणि त्यामध्ये ग्लायकॉलिक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड, मॅन्डेलिक ॲसिड असावे. त्याने एक्सेस ऑइल कंट्रोल होते आणि ॲक्ने कमी व्हायला मदत होते. फेसवॉश खूप कमी मात्रेत वापरावा. दॅट इज पी साइज्ड, म्हणजे वाटाण्याच्या आकारा एवढा फेसवॉश पुरेसा असतो आपला फेस वॉश करण्यासाठी. तिसरा प्रकार आहे कॉम्बिनेशन स्किन टाईप. या स्किन टाईपमध्ये ऑइली स्किन टाईपसाठीचे फेसवॉश चालू शकतात. फक्त टी झोनवर फेसवॉशचा यूज करावा, इतर ठिकाणी करू नये. किंवा तुम्ही असंही करू शकता, सकाळी ड्राय स्किनसाठीचे क्लिन्झर आणि रात्री ऑइली स्किनसाठीचा फेसवॉश तुम्ही यूज करू शकता. चौथा टाईप आहे नॉर्मल टाईप. नॉर्मल टू ड्राय स्किन असेल तर 1 वेळा तुम्ही फेसवॉश करू शकता आणि नॉर्मल टू ऑइली असेल तर 2 वेळा तुम्ही फेसवॉश यूज करू शकता. यांच्यासाठी सुद्धा क्लिन्झर बेस्ट असतात. 5वा टाईप आहे सेन्सिटिव्ह स्किन. फॉर सेन्सिटिव्ह स्किन यूज ओनली माइल्ड अँड जेंटल क्लिन्झर्स.
ते पण तुम्ही 1 किंवा 2 वेळा वापरा. 2 पेक्षा जास्त अधिक यूज करू नये. अधिक फेसवॉश यूज केल्याने किंवा कोणताही फेसवॉश यूज केल्यामुळे सेन्सिटिव्ह स्किनला रेडनेस, इरिटेशन यांचा सामना करावा लागतो. सो त्यांच्यामध्ये नेहमी जेंटल क्लिन्झरचाच वापर करावा. आता मेकअप रिमूव्ह केल्यानंतर लगेच फेसवॉश कधी वापरायचं नाही. जर तुम्ही हेवी मेकअप केला असेल तर ॲज इट इज फेसवॉश वापरू नये. फर्स्ट मेकअप रिमूव्ह करावा आणि नंतरच फेसवॉश करावा. याला डबल क्लिन्झिंग असं म्हणतात. पहिल्यांदा मायसेलर वॉटरने मेकअप रिमूव्ह करावा आणि त्यानंतर फेसवॉश यूज करावा. मायसेलर वॉटरचा वापर कॉटन पॅडवर घेऊन करावा. बायोडर्माचा मायसेलर वॉटर चांगला आहे, तो यूज केला तरी हरकत नाही. नंतर फेसवॉशचा वापर करावा आणि नंतर मॉइश्चरायझर वापरावे. जर फेसवॉश कोणता यूज करायचा आहे किंवा फेसवॉश विषयी आणखी काही प्रश्न असतील तर आमच्याशी नक्की संपर्क करा आणि अशाच उपयुक्त विषयांबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.